हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग्स. आता सकाळ झाली आहे आणि आम्ही निघणार आहोत एअरपोर्टला जाण्यासाठी. तर हे आहे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू. आता आम्ही सध्या पोहोचलो आहोत टर्मिनल 1ला दिल्लीच्या. तर आता आम्ही आतमध्ये जातो. इथे पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की आम्ही पोहोचलो होतो अरायव्हल्सजवळ. आम्हाला डिपार्चरला जायचं होतं आणि नंतर आम्ही ID प्रूफ आणि आमचे तिकीट्स दाखवून एंट्री करून घेतली. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही बॅग्सची चेकिंग वगैरे करून एक्स्ट्रा लगेज आम्ही पाठवून दिलं आणि नंतर आम्ही एअरपोर्टच्या वेटिंग रूममध्ये जाऊन तिथे बसलो. तिथे आता नवीन एक टर्मिनल ओपन होणार आहे ज्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. आम्ही पहिले ऑल गेट्सकडे जात होतो. आमचा गेट नंबर होता 43. अर्धा तास तिथे जाऊन बसल्यानंतर तिथे अनाऊन्समेंट झाल्यावरती आम्ही लगेच लाईनमध्ये आलो आणि नंतर बसने निघालो फ्लाईटकडे जायला. आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या फ्लाईटजवळ. हे आहे माझं बोर्डिंग पास. माझा सीट नंबर होता 23C आणि फ्लाईट होती दिल्ली टू बॉम्बे. आम्ही थोड्या वेळ येऊन बसल्यानंतर फ्लाईट टेक ऑफ झाली 11 वाजता. आता आम्ही पोहोचलो आहोत बॉम्बेच्या टर्मिनल 2ला. आम्ही ज्यावेळेस लँड होणार होतो त्यावेळेस फ्लाईट लँड नाही झाली म्हणून सेकंड टाईम गो अराउंड केला आणि नंतर फ्लाईट लँड झाली. फ्लाईट लँड झाली टर्मिनल 2ला आणि आता सध्या आम्ही आलो आहोत टर्मिनल 1मध्ये. आम्ही एअरपोर्टवरती घेतला होता वडापाव आणि समोसा, जे की दोन्ही पण 80 रुपीजमध्ये होते. 7 वाजून 2 मिनिट झाले होते. हे आहे माझं बोर्डिंग पास. माझा सीट नंबर 21F होता. फ्यूल ते भरणे चालू होते एरोप्लेनमध्ये आणि नंतर आम्ही टेक ऑफ केला. टेक ऑफ करायच्या आधी खूप वेळ आम्ही रनवेवरती उभा होतो. अर्धा तासपेक्षा जास्त वेळ, म्हणून जायला आम्हाला रात्र झाली. आता आम्ही लँड झालो आहोत औरंगाबाद एअरपोर्टवरती, ज्याचं नाव चेंज होऊन आता आहे छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट. फक्त 38 मिनिट्समध्ये आम्ही मुंबई टू छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टला लँड झालो. नंतर उतरून आम्ही जात होतो आमच्या गेटजवळ, गेट नंबर 2. माझी बहीण टेक ऑफच्या आधीपासूनच फ्लाईटमध्ये झोपली होती. आता आम्ही पोहोचलो आहोत एअरपोर्टला आणि आमचं लगेज येणार होतं बेल्ट नंबर 1वर.
आम्ही आमचं लगेज कलेक्ट करून घेतलं आहे. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.